तर नमस्कार मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता असते आणि ते पॅन कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला सर्वत्र जे ऑफिस आहेत, कार्यालय आहेत, जे सायबर आहेत त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं। परंतु तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती पॅन कार्ड 107 रुपयामध्ये कसे काढू शकता तेही 5 मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओमधून माहिती करून घेऊयात। आणि हे पॅन कार्ड जे आहे ते आपल्याला अत्यंत कमी वेळेमध्ये साधारणपणे 2 ते 3 तासामध्ये आपल्याला त्याची प्रिंट मिळून जाईल आणि तुम्ही त्याची वापरही करू शकता। तर नक्की आपण पॅन कार्ड कसे काढू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर त्यासाठी आपल्याला मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी फक्त सर्च करायचं आहे पॅन कार्ड। फक्त पॅन कार्ड सर्च केल्यानंतर जे आपल्याला पहिल्या क्रमांकाची जी वेबसाईट आहे ती पहिल्या क्रमांकाची वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपल्याला डायरेक्ट ही पेज येईल पॅन कार्डच्या आपल्या वेबसाईटवरती। त्या ठिकाणी जे आपल्याला न्यू पॅन काढायचं आहे दुसऱ्या क्रमांकात जे आहे ते फॉरेन सिटीजनसाठी आहे। तिसऱ्या क्रमांकाचं आपल्याला पाहायला मिळतं काही बदल करण्याचा असेल तर कॅटेगरी इंडिव्हिज्युअल आणि टायटलमध्ये श्री श्रीमती कुमारी यांपैकी आपण निवडून घ्यायचं आहे। खाली आधार कार्डनुसार आपल्याला सरनेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे, पहिलं नाव तसेच मधलं नाव, त्याचप्रमाणे जी जन्मतारीख आहे ते सर्व आपल्याला आधार कार्डनुसार टाकायचं आहे की जेणेकरून पुढे आपल्याला ऑथेंटिकेट करत असताना ते मॅच होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला ते जन्मतारीख आणि ईमेल आय डी हे सर्व आपल्याला भरायचं आहे। या ठिकाणी आपला ईमेल आय डी टाकून घेऊयात। त्याच्यानंतर जो मोबाईल क्रमांक आहे की ज्याच्यावर तुम्हाला अपडेट येऊन जातील पॅन कार्डविषयी सर्व, तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो चेकबॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करून हा जो कॅप्चा आहे त्या कॅप्चामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळतं ते आपल्याला लिहायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। आता याच्यामध्ये जो टोकन नंबर आलेला आहे तो टोकन नंबर महत्त्वाचा असतो पॅन कार्डच्या स्टेटसबद्दल। तर कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म करूयात, म्हणजेच पुढच्या स्टेपवरती जाऊयात। या ठिकाणी 3 जे आपल्याला पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये सबमिट डिजिटली थ्रू, तसेच सबमिट स्कॅनड इमेजेस आणि फॉरवर्ड्स ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स फिजिकली। तर आपल्या आधारला फोन नंबर लिंक आहे त्याच्यामुळे आपण पहिलाच ऑप्शन ठेवूयात। तुम्हाला फोटो किंवा सही जर चेंज करायची असेल तरी देखील तुम्ही दुसरा ऑप्शन निवडून ते करू शकता। याच्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड हवं आहे, येस नो केलेलं आहे। तसेच आधार कार्डचे शेवटचे 4 अंक टाकून आपल्याला आधारनुसार फोटोग्राफ आपल्या पॅनवरती येणं पाहिजे असेल तर येस करा, दुसरा तुम्हाला पॅन कार्डवर फोटो हवा असेल तर नो करा। त्याच्यानंतर सर्व जी माहिती आपण आधी भरलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या नावानं ओळखत असतील तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर आपल्या पॅन कार्डवरती वडिलांचं नाव येत असतं, जर तुम्हाला आईचं नाव जोडायचं असेल तर त्या ठिकाणी येस करायचं आहे। या ठिकाणी आपल्या पॅन कार्ड ज्यांचं काढायचं आहे त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये फक्त आडनाव टाकलं तरी देखील चालू शकतं, परंतु ते योग्य दिसत नाही, त्यामुळे आपण सर्व नाव टाकलेलं आहे पॅन कार्ड त्यांच्या वडिलांचं। त्याच्यानंतर आपल्याला आईचं नाव जे आहे ते ऑप्शनल आहे त्याच्यामुळे आपण ते भरत नाही। आता आपण याच्यानंतर करूया नेक्स्ट। तर यामध्ये आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर जे आपल्याला इन्कम सोर्स आहे तो निवडायचा आहे। कोणताही इन्कम सोर्स निवडू शकता, इन्कम सोर्स नाही त्याच्यामुळे आपण नो इन्कम करतो आहे। रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुम्हाला काहीही भरण्याची आवश्यकता नाही, आधारनुसार ते ॲड्रेस येऊन जाईल। त्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते टेलिफोन नंबरचा जो कंट्री कोड आहे तो फक्त 91 सर्च करा, इंडिया येऊन जाईल। त्याच्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करूया, म्हणजे आपण जर थोडासा जास्त वेळ एखाद्या पेजवरती घालवला तर आपलं जे डाटा आहे तो सेव्ह होऊन जाईल। आता एरिया कोडमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर या ठिकाणी पिनकोड फक्त टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर वरती आपल्याला सर्व एरिया कोड, एओ टाईप सर्व काही येऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढे, नेक्स्ट करूयात। आपल्याला आधार कार्डच आयडेंटिटी, ॲड्रेस आणि डेट ऑफ बर्थसाठी आपल्याला आपण देत आहोत। खाली जे ॲप्लिकंट आहे ते डिक्लेरेशन स्वतः करत आहे, त्यामुळे हिमसेल्फ हरसेल्फ, आणि तुम्ही ज्या ठिकाणावर हे भरत आहात त्या ठिकाणी जो पत्ता आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे।
आणि त्याच्यानंतर आधार कार्डचे पहिले 8 अंक टाकायचे आहेत आणि तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तर आपल्याला पाहायला मिळतं जे ई साईन आहे, ई साईनसाठी त्या ठिकाणी ₹5.90 इतका आपल्याला चार्ज घेतला जातो आणि जे बाकी जे चार्जेस आहेत ते आपल्याला फिजिकली पॅन कार्ड मिळण्यासाठी आहे. तर आपल्याला पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पेमेंट थ्रू बिल डेस्क. याच्यामधून आपण गुगल पे, फोनपे कोणत्याही UPI पेमेंटच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ₹106.90 इतकं आपल्याला पेमेंट हे करावं लागणार आहे. तर आय अग्रीवरती क्लिक करूया आणि प्रोसीड टू पेमेंट. पे कन्फर्म याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे पेमेंटचे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये QR कोडच्या सहाय्यानं आपल्याला पेमेंट करायचं आहे. QR दाबल्यानंतर भीम UPI मेक पेमेंट. आता हा जो QR आलेला आहे त्या QRचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवूयात आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात आपल्या फोनपे किंवा कोणत्याही पेमेंटच्या ॲप्लिकेशनमध्ये. त्या ठिकाणी स्कॅनिंगचं बटन आहे आणि वरती आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला इमेज. आपल्याला आपल्या फोनमधील गॅलरीमध्ये ते स्क्रीनशॉट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तो ॲटोमॅटिक ते ॲप्लिकेशन त्याला घेईल आणि त्यानंतर आपल्याला हे पे करायचं आहे. आता हे पे केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा जायचं आहे आपल्या गुगल क्रोम ब्राउझरमध्ये. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपलं जे पेमेंट आहे ते सक्सेसफुल झालं आहे. आता हे सक्सेसफुल झाल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला ते तुमच्या पेजवरती ब्राउझरवरती घेऊन जाईल. त्याच्यासाठी 1 मिनिटपर्यंतचा कालावधी देखील लागू शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा घेऊन गेलेलं आहे. त्या ठिकाणी कंटिन्यू करूयात. आता ऑथेंटिकेशन करायचं आहे म्हणजे आपण जी माहिती भरलेली आहे आणि आधारवरची माहिती सेम असल्याचं ऑथेंटिकेट माहिती बरोबर आहे. कंटिन्यू विथ KYC करूयात. आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती आपल्याला जो OTP आलेला आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला ई साईन करायचं आहे. आता ई साईनला देखील आपल्याला अजून एक OTP येईल. या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घेऊयात. आधार क्रमांक टाकल्यानंतर सेंड OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार लिंक असलेल्या क्रमांकावरती अजून एक OTP येऊन जाईल. तो व्हेरीफाय करायचा आहे. हा व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे त्याचं ॲप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी जे PDF पासवर्ड आहे तो आहे तुमची जन्मतारीख. पूर्ण जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे आणि ओके बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि हा जो फॉर्म आहे पॅन कार्डसाठीचा आपला सर्व जो फॉर्म आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. याचं जर तुम्हाला प्रूफ हवा असेल पॅन कार्डचा तर हे जी PDF आहे ही PDF प्रिंट करून तुमच्याकडे ठेवा. अशा प्रकारे आपल्या जीमेलवरती आपल्याला मेसेज येऊन जातो की आपलं जे पॅन कार्डसाठी जे ॲप्लिकेशन आहे त्याचप्रमाणे खाली ज्या PDF आहेत त्याच्यामध्ये आत्ता पाहिलेला जो PDF फॉर्म आहे तो देखील त्याच्याचमध्ये असतो. पेमेंट केलेली जी स्लिप आहे ती असते आणि काही वेळानंतर साधारणपणे 2-3-4 ताससुद्धा लागू शकतात. आपलं जे पॅन कार्ड आहे ते अलॉटमेंट लेटर आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी जे आहे. आणि सगळ्यात खाली आपल्याला पाहायला मिळेल त्या पॅन कार्डची PDF. आता ही PDF करण्यासाठी ओपन करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला पासवर्डच्या स्वरूपामध्ये आपलं जन्मतारीख टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल 01/01/1960 आपण टाकूयात आणि ओपन करूयात. आणि अशा प्रकारे आपल्याला पॅन कार्ड हे त्वरित कदाचित 2 ते 3 तासामध्येच मिळू शकतं. काही वेळेला त्याला वेळ लागू शकतो. तर अशा प्रकारे आपण पॅन कार्ड काढू शकता आपल्या मोबाईलवरती अगदी तेही सोप्या पद्धतीने आणि ₹107मध्ये. आता हे जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या आधार कार्डवरील जो पत्ता आहे त्या पत्त्यावरती स्पीड पोस्टद्वारे हे पॅन कार्ड देखील तुमच्याला पोहोचणार आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.